शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आता आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. कारण की बघा पीक विमा 75% हिस्सा वाटप करणारा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आता ही रक्कम हेक्टरी बघा शेतकरी मित्रांनो 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. ही बातमी बघा वृत्तपत्रानुसार समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बघा तुम्ही पाहू शकता की बघा 2022 तसेच 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या तिन्ही वर्षाचा पीक विम्याची यादी आता जाहीर झालेली आहे. आता तुम्ही या यादीमध्ये जर तुमचं नाव लगेच तपासू शकता. आता त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा वाटप सुरू झाला असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 153 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात आता टाकण्यात आलेले आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा भरपूर दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, पण शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा. आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि बघा विमा मिळालेल्या शेतकऱ्याला नावी या यादीत आहेत. आता मागील 3 वर्षात म्हणजेच की 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये पीक विमा एकत्रपणे दिला जात आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आहे आणि मिळालेला आहे, त्याचप्रमाणे बघा आता हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बरेच शेतकऱ्याला हे माहीत नसते की बघा कोणत्या पिकासाठी किती हेक्टर पीक विमा मिळणार आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो जाणून घ्या. आता शेतकरी मित्रांनो बघा भात पिकासाठी बघा 50,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा ज्वारी पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा 33,000 रुपये आता शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. जर तुमचं बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा 32,000 रुपये मिळणार आहे. तसेच बघा भुईमूग पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 45,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात हे डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा 55,000 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा जर तुमचं मूग पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा 28,000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा उडीद पिकाचं जर शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो बघा 25,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच बघा आता तूर पिकासाठी सुद्धा 47,000 रुपये आणि सर्वात जास्त म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो कापूस पिकासाठी जर तुमचं कापूस पिकाचं नुकसान झालं असेल तर कापूस पिकासाठी शेतकरी मित्रांनो 60,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात रक्कम मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा मका पिकाचं जर नुकसान झालं असेल तर तुमच्या बँक खात्यात 36,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा आता मिळणार आहे. आता पीक विम्याचं वाटप कशा प्रकारे होणार आहे म्हणजेच की बघा हा पीक विमा 2022 तसेच 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी आता एकत्र जमा होत आहे. आता 2022 पासून तर 2025 पर्यंत हा पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्र बघा काल पाहिलं आपण की बघा पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात सगळे पैसे जमा होणार आहे. आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलं आहे की बघा ज्या शेतकऱ्याच्या खाता पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे आणि बाकीच्या शेतकऱ्याच्या खात्यात आज 100%च पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आज कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात मिळणार, त्याचप्रमाणे बघा 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्याने शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांना पीक विमा भरला होता त्यांना आज 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वी सरकारकडून आलेलं आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे. आता कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा आता केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता आणि त्यामुळे सरकारला मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आता एकत्र जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. आता बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी सुद्धा पीक विम्याची वाट पाहत होते, पण त्यांच्या खात्यात अजून सुद्धा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता आणि बघा कालपासून त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले
आहे आणि आज बघा आज दुसऱ्या टप्प्याचा उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण की बघा आता DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून द्वारे तुम्हाला पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. आता कृषी विभागाने बघा बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे आणि आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली असून दुपारी 1 वाजेपासून या प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. म्हणजे की अधिक वेगाने आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात दुपारी 1 वाजता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, आता बघा आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि या 16 जिल्ह्याची यादी बँकेला दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पैसे विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांचे काही महत्त्वाचे कामे केलेले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणतेही अटी घालण्यात आलेले आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. आता 75% अग्रमी पीक विमा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे. आता 75% अग्रमी पीक विमा कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे? बघा आतापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा कधीच शेतकऱ्याच्या खात्यात हे मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा बघा आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. आता पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यात असा असूनही आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे आणि आज या 16 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि आज या 16 जिल्ह्यात 100% सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यात येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला आणि बघा सरसकट पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. आता मुख्यमंत्री शेतकरी मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता हे वारलेले आहे. आता बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारल्यामुळे आणि बघा देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून तीव्रता पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. आता अजित पवार वारल्यामुळे त्यांच्या सुद्धा आता त्यांच्या बघा निधनामुळे सुद्धा पीक विम्याला थोडासा उशीर झाला. बघा शेतकरी मित्रांनो आता या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि ज्या शेतकरी व अटीची पूर्तता करतील त्यांना हा पीक विमा डायरेक्ट जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्र जमा करावी. ते जमा केल्यावर त्यांना 100% पीक विमा मिळेल. आता राज्य सरकारने यासाठी बघा 3148 बघा शेतकरी मित्रांनो 78 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. म्हणजे की 3178 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे SMS आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासून आवश्यकता आहे. बघा आता ते गोष्टी कोणत्या आहेत? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्याला हे मोबाईल नंबर जोडलेला आहे का? सर्वात पहिले हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो हे जर तुमचं सगळं पूर्ण असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. जर तुम्ही हे काम केलं नसेल तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS येणार नाही. हे काम पूर्ण करा, कारण आज दुपारी बघा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या शेतकऱ्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी बघा. आता कोणत्या जिल्ह्यात आज पीक विमा जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो त्याची यादी आता आपण सांगणार आहोत. सर्वप्रथम बघा पुणे जिल्हा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँकामध्ये ई-KYC केलेली आहे त्यांनाच पैसे मिळतील आणि ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेली नाही त्यांना पैसे मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे की त्यांना 2 महत्त्वाचे कागदपत्र जमा करावीत. ती जमा केल्यानंतर त्यांना 100% पीक विमा त्यांच्या खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा काही महत्त्वाचे कामे सुद्धा त्या स्वतः सरकारने सांगितलं आहे हे तुम्हाला करून घ्यावेच लागेल. आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात आज पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही आपल्याला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.